वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी मध्ये सनसाइन्सला फार महत्व आहे. थोडक्यात तुमचा जन्म समजा एका विशिष्ट महिन्यात झाला असेल तर त्याप्रमाणे तुम्ही एरियन आहात का, तुम्ही कॅप्रिकॉनियन आहात का, तुम्ही कस्प मध्ये आहात की एका राशीतून दुसऱ्या राशीमधली जी मधली फेज आहे त्याच्यामध्ये, ह्याच्याबद्दल प्रचंड चर्चा होते. आणि त्याप्रमाणे तुमचा स्वभाव कसा असेल, तुमचं व्यक्तिमत्व कसं असेल याच्याबद्दलही चर्चा होते. या सगळ्या चर्चा सुरू झाल्या त्या लिंडा गुडमन यांच्या सनसाइन्स या पुस्तकामुळे. वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी फॉलो करणारी अनेक लोक ही सनसाइन्सला फार महत्व देतात. वैदिक ऍस्ट्रॉलॉजी किंवा वैदिक ज्योतिषामध्ये किंवा भारतीय पारंपरिक जे ज्योतिष आहे त्याच्यामध्ये रवीला किंवा सूर्याला किंवा सनसाइनला कितपत महत्व आहे असा प्रश्न मला बऱ्यापैकी वेळा विचारला जातो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याच बद्दल बोलूया. आपण मागे जे एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारच्या राशींबद्दल बोललो होतो. एक तर म्हणजे लग्न रास, जी तुमच्या कुंडलीच्या पहिल्या स्थानामध्ये असते. एक चंद्र रास, तुमच्या कुंडलीमध्ये जन्म कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती तुमची चंद्र रास, जी शक्यतो आपण आपली रास म्हणून सांगत असतो. मी सिंह आहे, मी धनु आहे किंवा मी मकर आहे, याचा अर्थ माझा चंद्र मकर राशीमध्ये आहे किंवा धनु राशीमध्ये आहे किंवा सिंह राशीमध्ये आहे. आणि तिसरी म्हणजे सूर्य रास किंवा रवी रास, म्हणजे तुमचा रवी तुमच्या कुंडलीमध्ये ज्या राशीमध्ये आहे ती तुमची रवी रास असते. ही बहुतांशी प्रमाणामध्ये ज्याला आपण सनसाइन्स म्हणतो त्याच्या आजूबाजूला जाते. बहुतांशी प्रमाणात म्हटलं याचं कारण साधारण 15 किंवा 14 तारखेला रवी हा पुढच्या राशीमध्ये संक्रमण करत असतो. जानेवारीमध्ये तो मकर राशीमध्ये जातो, त्याच्यामुळे आपण 14 जानेवारी 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी करतो. कारण सूर्य किंवा रवी हा मकर राशीमध्ये संक्रमण करत असतो. तसं प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला रवी हा पुढच्या राशीमध्ये जातो आणि त्याला आपण संक्रमण म्हणतो. त्याचं कारण असं की पृथ्वी ही सूर्याभोवती 12 महिन्यामध्ये एक चक्र कंप्लीट करते. आपल्या कुंडलीमध्ये 12 भाव आहेत. थोडक्यात रवी सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये एक एक भाव एक महिन्यामध्ये पार करत करत वर्षभरामध्ये पूर्ण एक सर्कल कंप्लीट करून एक्झॅक्टली आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे 2 दिवसांमध्ये तो त्याच राशीमध्ये त्याच अंशावर आलेला असतो जिथे तो आपल्या जन्माच्या वेळी होता. माझ्या जन्माच्या वेळी समजा मेष राशीमध्ये 27 अंशावर समजा सूर्य असेल, तर माझ्या वाढदिवसाला साधारण 1 दिवस अलीकडे पलीकडे तो दरवर्षी 27 तारखेच्या आसपास किंवा माझ्या वाढदिवसाच्या आसपास तो 27 अंशावर आलेला असतो मेष राशीमध्ये. ह्यालाच वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीमध्ये सोलर रिटर्न असं म्हटलं जातं. थोडक्यात आपल्या वाढदिवसाच्या अलीकडे पलीकडे रवी आपल्याच राशीमध्ये त्याच अंशावर साधारण आलेला असतो. याचे परिणाम काय होतात? जर आपण सनसाइन्स बघितलं तर तुमच्या जन्माच्या वेळी तो कुठल्या राशीमध्ये होता त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव कसा असेल, तुम्ही कसे बोलत असाल याच्याबद्दल सनसाइन बोलतात. पण वैदिक ऍस्ट्रॉलॉजी मात्र थोडंसं त्याच्या पुढे जातं. फक्त आपल्या वाढदिवसावरनं या सगळ्या गोष्टी न बघता वाढदिवसाच्या दिवशी तो तुमच्या जन्मकुंडलीमध्ये रवी कुठल्या राशीमध्ये आहे त्याच्याबद्दल तर भाकीतं आणि त्याच्यावरनं तर व्यक्तिमत्वाबद्दल बोललं जातच. पण दरवर्षी गोचरीमध्ये तो तुमच्या प्रत्येक भावामधून जेव्हा गोचर भ्रमण करत असतो, तो तुमच्या लग्नस्थानातून जेव्हा जातो, तुमच्या सुखस्थानातून जेव्हा जातो, तुमच्या व्ययस्थानामधून जेव्हा जातो, त्या भावाला त्या घराला तो ऍक्टिव्हेट करत असतो. त्या भावाने दर्शवलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुमच्या आयुष्यामध्ये त्या काळामध्ये जास्ती प्रखरपणे आढळून येतात. तुमचं लक्ष तिथे जातं. त्या गोष्टींमध्ये काही घडामोडी घडतात ज्याच्यामुळे तुमचा पूर्ण कृती ही त्या गोष्टींकडे गेलेली असते. अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे रवीचं गोचर जे प्रत्येक 15 तारखेला पुढच्या राशींमध्ये होत असतं हे बघणं आणि त्याप्रमाणे साधारण हा आपला महिना कसा जाईल, आपलं साधारण कुठे आपलं जास्ती आपण लक्ष द्यायला हवंय याच्यावर आपण विचार करू शकतो. आणि त्याच्याबद्दलच थोडंसं आज बोलूया. पण त्याच्या आधी तुम्हाला असा एक प्रश्न पडू शकेल की माझ्या कुंडलीमध्ये नक्की रवी कुठल्या राशीमध्ये आहे किंवा बाकीचे ग्रह कुठे आहेत हे मला कसं कळणार.
आणि माझी कुंडली कुठून करून मिळेल. तर ही एक सुंदर वेबसाईट आहे astro.realalpha.net, ज्याच्यावर तुम्ही अगदी फ्री सुरुवातीला अकाउंट बनवून तुमची कुंडली आणि त्या कुंडलीवरनं काही इंटरप्रिटेशन्स ही तुम्हाला मिळू शकतात. मी स्वतः आता प्रत्येक वेळी हेच कुंडली किंवा हेच सॉफ्टवेअर वापरतो आणि याचाच वापर करून मी सर्व कुंडली आणि त्याच्यावरनं माझे जे काही स्टडी चालू असतात त्या सगळ्या करत असतो. सो तुम्हाला जर तुमची कुंडली बनवायची असेल आणि तुमच्या कुंडलीमध्ये, जन्मकुंडलीमध्ये किंवा आत्ता सध्या जे गोचर चालू आहे रवीचं, तो तुमच्या कुठल्या भावामधून सध्या रवी जात आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही अल्फा ॲस्ट्रोवर तुमची कुंडली तयार करू शकता आणि त्याच्यामधून ते चेक करू शकता. हा भाव म्हणजे काय, नक्की काय, याच्याबद्दल आपण आपल्या व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवर. मूलभूत तत्वे किंवा मूलभूत प्रश्न याच्यामध्ये जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कुंडली म्हणजे काय, त्याचे कुठले कुठले भाग आहेत, प्रत्येक भाव काय काय दर्शवतो याच्यावर व्हिडिओज मिळतील. सो आपल्या चॅनलवर जाऊन सगळ्या ज्या प्लेलिस्ट आहेत जीपीएस बद्दलच्या, त्या ग्रहांबद्दल असतील, नक्षत्रांबद्दल असेल, प्रश्नोत्तरांबद्दल असतील, मूलभूत तत्वे अशी एक प्लेलिस्ट आहे. या सगळ्या प्लेलिस्ट तुम्ही चेक करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मिळेल. त्या सगळ्या प्लेलिस्ट तुम्ही चेक करा, जेणेकरून तुमच्या आवडीच्या विषयामध्ये मधल्या ज्योतिषामधला जो तुमचा आवडीचा भाग आहे त्याच्याबद्दल आपण जे काही व्हिडिओज केलेले आहेत ते एका हाती तुम्हाला इथे सापडू शकतील. पुन्हा आपण येऊया सूर्यदेवांच्या गोचराकडे. गोचर म्हणजे काय, तर सूर्यदेव तुमच्या पत्रिकेमध्ये वर्षभरामध्ये पूर्ण पत्रिकेचं एक भ्रमण करतात आणि आपली पत्रिका, आपली कुंडली जी आहे ती 12 भागांमध्ये, 12 भावांमध्ये विभागलेली, आणि प्रत्येक भाव हा काही ना काहीतरी गोष्टी दाखवतात. जसं तुमच्या कुंडलीचा 4था भाव जो आहे सुखस्थान, ते तुमची आई दर्शवतं. आईचे बरोबर तुमचं नातं, आईचं आरोग्य, ते स्थान सुखस्थान असल्यामुळे तुम्हाला मिळणारे ओव्हरऑल लक्झरीज किंवा सुख, मग ते वाहन सुख असेल, ते सौख्य असेल, तुमच्या घरामध्ये किती शांतता आहे, गृहसौख्य आहे, या सगळ्या गोष्टी 4थं स्थान दाखवत. 8वं स्थान जे आहे, 6वं स्थान जे आहे, ही दुष्ट स्थाने आहेत. 8वं स्थान हे 12वं स्थान, व्ययस्थान, ही दुष्ट स्थाने आहेत. तुमची आजारपणं, तुमचे शत्रू, तुमचे ज्याला म्हणतात ना आपण बाह्य शत्रू, म्हणजे जे ओपनली तुम्हाला माहिती असतं की हा आपला शत्रू आहे, तसेच तुमचे छुपे शत्रू की जे तुम्हाला माहिती नसतं पण तुमच्या विरुद्ध ते कटकारस्थान करत असतात. अशा सगळ्या गोष्टी या 6व्या, 8व्या आणि 12व्या स्थानांवरनं कळत असतात. तुमचं जे 11वं स्थान आहे पत्रिकेमधलं, ते लाभस्थान आहे. तेच तुमच्या सोशल सर्कलचं, तुम्हाला मिळणाऱ्या लाभाचं, तुमच्या अत्यंत जवळच्या लोकांचं, तुमच्या वडीलधाऱ्या भावंडांचं स्थान आहे. 3रं स्थान आहे ते तुमचं पराक्रम, एफर्टचं स्थान आहे. ते तुमच्या लहान मोठे प्रवास तिथून दिसतात. सो प्रत्येक स्थानाला काही ना काहीतरी महत्व आहे, काही ना काहीतरी कारकत्व आहे. ते स्थान त्या त्या गोष्टींचं कारकत्व असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहालाही कारकत्व आहे. तर सूर्याचा जर आपण विचार केला तर सूर्याला कारकत्व आहे ते आत्मविश्वास, आत्मभान किंवा स्वतःची ओळख, मी कोण. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे. त्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात, पृथ्वी फिरते. आपण सगळेजण सूर्यावर पूर्णपणे अवलंबून आहोत. ज्या दिवशी सूर्यदेव आपलं तळपणं बंद करतील त्या दिवशी सगळे ग्रह हे अस्तंगत होतील. त्यामुळे प्रचंड आत्मविश्वास, नेतृत्व, राजेपण, अधिकार, सत्ता, प्रतिष्ठा, मान सन्मान, या सगळ्या गोष्टी सूर्यावरनं किंवा रवीवरनं दिसतात. तो आपल्या चराचराचा पिता आहे, वडीलधारी व्यक्ती आहे, अथॉरिटी फिगर आहे. सो याही गोष्टी सूर्यदेव रिप्रेझेंट करतात. ज्याला आपण राजा म्हणतो, थोडक्यात ते सरकार आहे, सरकारी यंत्रणा आहे, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन, राजकारण, या सगळ्या गोष्टी सुद्धा सूर्यदेव रिप्रेझेंट करतात. आत्मनिर्भरता, एखाद्याची निर्णय क्षमता, एखाद्याचा किती आत्मविश्वास आहे, त्याच्यामध्ये काय प्रकारची चैतन्य शक्ती आहे. ज्याचा सूर्य, फॉर एक्झाम्पल सूर्य समजा स्वराशीमध्ये असेल, म्हणजे सिंहेत असेल सूर्य, तर त्या व्यक्तीची इम्युनिटी ही खूप चांगली असू शकते, कारण सूर्य स्वतःच्याच राशीमध्ये, स्वतःच्याच घरामध्ये असल्यामुळे त्याचा प्रभाव अजून जास्ती चांगला वाढतो. सो शरीरातली उष्णता किती आहे, उष्णतेचे रोग तुम्हाला होणार की नाही, हाडांची ताकद कशी आहे, कारण व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे. सो या सगळ्या गोष्टी मूलभूत ऊर्जेशी रिलेटेड, तुमच्यातल्या
मानसिक ऊर्जा, शारीरिक ऊर्जा या सगळ्याशी रिलेटेड गोष्टी या सूर्यदेवांवरनं किंवा त्यावरनं बघितलं जातं. आता हे आणि जर आपण भाव असं जर रिप्रेझेंट केले तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जन्माच्या दिवशी जी काही कुंडली निर्माण झाली तुमची जन्मकुंडली, त्यावेळी समजा रवी तुमच्या कुठल्या स्थानामध्ये होता त्याप्रमाणे त्याचे चांगले किंवा वाईट काय प्रकारचे परिणाम तुमच्यावर येणार हे दिसत असतं. जसं मी मगाशी म्हटलं तसं काही लोकांच्या लग्नी सूर्य असतो, ज्यांचा पहाटे जन्म होतो, साधारण 6 ते 8च्या आसपास त्यांच्या लग्नस्थानी सूर्य असतो. तुमचा जन्म साधारण कोणत्या वेळी झालाय हे सुद्धा जन्मकुंडली बघितल्यानंतर साधारण लक्षात येऊ शकतं. कारण रवी हा पहाटेच्या वेळी तुमच्या पहिल्या घरात असतो. तो दुपारी टळटळीत दुपार जी असते 12 त्या तो तुमच्या 10व्या स्थानात येतो. रात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळी तो 7व्या स्थानात येतो आणि मध्यरात्री तो साधारण 4थ्या स्थानात असतो. कारण सूर्यदेव हे पत्रिकेमध्ये पूर्ण गोल भ्रमण करत असतात. सो जसे ते दिवसभरामध्ये सकाळी पहाटे उगवून दुपारी आपल्या डोक्यावर येऊन संध्याकाळी अस्त होऊन मध्यरात्री पूर्णपणे आपल्या पाठीमागे असतात, त्याचप्रमाणे ते पत्रिकेमध्ये पण एक्झॅक्टली त्याच वेळी फिरत असतात. सो साधारण कोणाच्या पत्रिकेमध्ये जर 10व्या घरामध्ये सूर्य असेल तर याचा अर्थ रवी असेल तर याचा अर्थ साधारण तुमचा दुपारच्या वेळी 12च्या आसपास तुमचा जन्म झालाय हे सांगायला असं सांगायला काही हरकत नाही. याचाच उलटाही उपयोग करता येतो. तो म्हणजे समजा एखाद्याने वेळ दिलेली असेल आणि ही पत्रिका माझीच आहे का, तर ती पत्रिका बघून साधारण त्या वेळेप्रमाणे रवी कुठे आहे ते बघायचं आणि त्याप्रमाणे साधारण प्राथमिक एक होकार देतो की हो साधारण ही याच वेळेची पत्रिका आहे. असो, तुमच्या पत्रिकेमध्ये समजा रवी हा तुमच्या लग्नस्थानी असेल तर आपण मागच्या वेळेला बघितलं होतं लग्न रास किंवा लग्नस्थान याचाच अर्थ असा होतो की तुमच्या ओव्हरऑल आयुष्यावर, तुमच्या विचारसरणीवर, तुमच्या ओव्हरऑल वागण्यावर, तुमच्या व्यक्तिमत्वावर कुठल्या राशीचा प्रभाव आहे, कुठल्या ग्रहाचा प्रभाव आहे. आता असा विचार करा की तुमच्या लग्नस्थानी मेष रास आहे आणि तिथेच एक्झॅक्टली रवी आहे. तुमच्या जन्माच्या वेळी मेष राशीमध्ये रवी होता आणि त्यामुळे तुमच्या लग्नी पण रवी आलेला आहे, कारण त्याच वेळी तुमचं नेमकं मेष लग्न होतं. सो मेष रास ही अग्नितत्वाची रास आहे. ती सूर्याची, रवीची उच्च रास आहे आणि तिथेच रवी आणि ते सुद्धा लग्नामध्ये. सो अशी व्यक्ती प्रचंड मानी, प्रचंड स्वाभिमानी, प्रचंड अभिमानी आणि प्रचंड तेजस्वी नेतृत्व गुण असलेली अशी असू शकते. पण त्याच वेळी समजा असं तुम्ही बघितलं की तिथेच उलट मीन रास आली, म्हणजे मीन लग्न आणि त्याच्यात तुमचा रवी आला, तर मीन हे जलराशीचं जलरास आहे, ही ती गुरुची रास आहे. सो ऑब्व्हियसली त्याचे तत्व, त्याचे जे गुणधर्म आहेत ते रवीमध्ये मिसळून त्याप्रमाणे रवी किंवा तुमच्या विचारांची दिशा ही राहू शकते. हे झालं जन्माच्या वेळेचं. पण प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्याला रवी हा कुठल्या ना कुठेतरी त्याचं गोचर चालू असतं. याची गंमत सांगतो कशी झाली ती. परवा माझी एक ओळखीच्या व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्या मुलाची पत्रिका मला जनरल पाठवली होती. आमच्या काहीतरी जनरल गप्पा चालल्या होत्या आणि त्यांच्या मुलाबद्दल मी काहीतरी विचारत होतो आणि मी सहज माझा अभ्यास म्हणून मी त्यांना विचारलं की तुमच्या मुलाची मला पत्रिका मिळू शकेल का. मला आपण जे आता बोललो त्याच्याबद्दल ते मला थोडंसं त्याच्या पत्रिकेमधून क्रॉस चेक करायचंय. तर त्यांनी ती पत्रिका पाठवली. मी पुन्हा अल्फा ॲस्ट्रो मधून ती पत्रिका माझ्या पद्धतीने काढून घेतली आणि मला असं लक्षात आलं की दरवर्षी साधारण याच जुलै ऑगस्टच्या काळामध्ये सूर्य हा त्याच्या 6व्या स्थानामधून जात असतो. 6वं स्थान हे आजारपणाचं स्थान आहे आणि रवी हा तिथून जात असतो नेमकं त्याच्या जन्मराशीमध्ये, जन्मकुंडलीमध्ये. तिथे मंगळही आहे. सो थोडक्यात मूळचा जो मंगळ आहे जन्मकुंडलीमध्ये त्यावरनं रवीचं गोचर होत असतं. ते सुद्धा 6व्या स्थानामध्ये, जे तुमच्या आरोग्याविषयी किंवा रोगांविषयी जे स्थान आहे. सो मी त्यांना गंमत म्हणून विचारलं की या मुलाला तुमच्या या काळामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या आसपास उष्णतेचे किंवा या प्रकारचे काही आजार होतात का, किंवा त्याला ताप येतो का, त्याला अंगावर रॅश येते का, त्याला प्रचंड उष्णतेचे काही आजार होतात का, पित्ताचा त्रास होतो का. आणि त्या म्हणल्या अगदी एक्झॅक्टली, म्हणजे आम्ही बरेच वेळा असा विचार करतो की नेमका हा वाढदिवसाला कसा आजारी पडलेला असतो. थोडक्यात काय तर तुमचा रवी तुमच्या
पत्रिकेमधून दरवर्षी दर महिन्याला ज्या काही भावामधून जात असेल, तो ज्या ग्रहावरून जात असेल, त्या ग्रहाचे त्या भावाचे गुणधर्म एकत्रित होऊन तुम्हाला त्या त्या महिन्यामध्ये त्याचं काय म्हणतात त्याला त्याचे परिणाम दिसत असतात. आपण आता एखादा हे घेऊया आणि त्याच्यावरनं सांगूया. जसं आता मी आता म्हटलं तसं की रवी हा ऊर्जा देणारा आहे. सो मूळच्या मंगळावर जाताना तो मंगळाला ऊर्जा देतो. तो मंगळ तसाही 6व्या स्थानात पडलेला आहे. तो तसाही त्याला त्याने उष्ण प्रकृती दिलेली आहे. त्याच्यावर रवी गेल्यानंतर त्या उष्ण प्रकृतीमध्ये अजूनच त्याचा प्रकोप होतो आणि सगळा दंगा व्हायला लागतो. आता असा विचार करा की हाच मंगळ समजा त्या व्यक्तीच्या सप्तम स्थानामध्ये असतं. सप्तम स्थान हे तुमच्या स्पाऊसचं, तुमची नवरा बायको किंवा तुमच्या पार्टनरचं, मग ते व्यावहारिक पार्टनर, जो व्यवसायातला जो पार्टनर असतो त्याचंही स्थान आहे. तिथे समजा मंगळ असेल आणि त्याच्यावर समजा एखाद्या महिन्यामध्ये रवी जात असेल, तर अशा वेळी आपण सांगू शकतो की स्पाऊस किंवा बिझनेस पार्टनर यांच्याबद्दल जरा शांतता बाळगा. कारण तुमचा तिथे आधीच मंगळ आहे, जो तसाही चिडका ग्रह आहे. त्याच्यावरूनच सूर्य जाणार आहे या महिन्यामध्ये. त्याच्यामुळे थोडीशी तुमचे मतभेद किंवा काही गोष्टींवरनं क्लॅशेस, भांडणं वगैरे होण्याची शक्यता आहे. म्हणजे असं आहे का हो की सूर्य हा नेहमी प्रत्येक घरामध्ये जाऊन भांडणं किंवा काहीतरी त्रासच देत राहतो? तर असं काही नाहीये. बरेच वेळा असंही होतं की जसं मी मगाशी म्हटलं की ज्या घरातून तो जात असतो, जसं तो समजा पंचमातून जात असेल, जे शिक्षणाचं स्थान आहे, किंवा एखाद्या प्रयत्न स्थान जे आहे, प्रयत्न, एफर्ट्स किंवा पराक्रम स्थान, त्याच्यामधून जर तो जात असेल तर तुमच्या त्या काळात तुमच्या एफर्ट्सना जास्तीत जास्त चालना मिळते. ज्या गोष्टी थकलेल्या असतात त्या गोष्टी अचानक तुमच्या मार्गी लागतात. तुम्हाला एक वेगळी ऊर्जा तुमच्यामध्ये येते. तो सूर्य तुम्हाला ती एक वेगळी ऊर्जा देतो. पण याकरता बेसिकली तुमच्या पत्रिकेमध्ये सूर्य किती, जन्मकुंडलीमध्ये किती स्ट्रॉंग आहे, किती बलवान आहे, तो कुठल्या राशीमध्ये आहे, तो मूळचा किती बलवान आहे, आणि आत्ता गोचरी मधला सूर्य हा कुठल्या राशीमधून चाललेला आहे, कुठल्या भावामधून चाललेला आहे, तिथे त्याचं बळ कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या गोष्टी बघता येतात. पण मूळ मुद्दा जो आहे तो असा आहे की आपण फक्त एका महिन्याच्या आपल्या वाढदिवसावरनं आपल्या स्वतःबद्दल आपण बोलत नाही, तर वैदिक ज्योतिष त्याच्याही पुढे जाऊन सोलर रिटर्नवरनं प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य तुमच्या कुठल्या भावामध्ये आहे, तुमच्या कुठल्या जन्मकुंडलीमधल्या कुठल्या ग्रहावरून चाललेला आहे, त्याचे सध्या गोचरीमध्ये बाकी कुठल्या कुठल्या ग्रहांबरोबर योग चालू आहेत, युती चालू आहे, किंवा त्याची दृष्टी कुठल्या ग्रहावर पडते, त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची परिणाम, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भाकितं त्या महिन्यासाठी करता येतात. आणि हीच वैदिक ज्योतिष शिकण्याची गंमत आहे की एकाच ढोबळ गोष्टींवर अवलंबून न राहता प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं ज्योतिष, वेगळं भाकीत आणि वेगळं अनुमान तुम्हाला सांगता येतं. आणि त्याच्यामध्ये इतका छान वेळ जातो की, आणि तुम्हाला या गोष्टी कळायला लागल्या की या आठवड्यात, या महिन्यात आपल्याला कसली काळजी घ्यायची आहे, कुठे आपलं लक्ष द्यायचं आहे, कुठल्या आपल्या आयुष्याच्या कुठल्या भागावर. जसं मला समजा कळलं की माझ्या पंचमातून किंवा माझ्या पराक्रम स्थानातून चाललेला आहे, तर माझे जे काही एफर्ट्स मला ज्या गोष्टींमध्ये घ्यायचे होते तिथे जास्तीत जास्त तिथे चालना मिळू शकते. 6वं स्थान हे लीगल गोष्टींचं पण आहे. समजा खूप काही कोर्ट कचेऱ्यांमध्ये खूप काही गोष्टी अडलेल्या असतील, तर बरेच वेळा असंही होतं की 6व्या स्थानातून रवी जाताना त्याला चालना मिळून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी निकाल लागणं, त्याचा काहीतरी त्याचा तुकडा पडणं त्या प्रश्नाचा, याही गोष्टी होतात. सो रवी ही ऊर्जा आहे. सो ते अन्न शिजवते पण आणि अन्न करपवते पण. तर किती वेळ तुम्ही किती स्ट्रॉंगली त्या रवीचा परिणाम तुमच्यावर त्यावेळी होणार आहे, त्या महिन्यात होणार आहे, त्याप्रमाणे कळतं की तुमचं आयुष्य, तुमची कर्म ही छान शिजून पक्की शिजून राहणार का ती करपणार, त्याचा राख होणार, त्याची भुगा होणार. या सगळ्या गोष्टी रवी ठरवत असतो. सो इतका महत्वाचा ग्रह आणि त्याचं इतकंच महत्वाचं गोचर. कुंडली, त्यातल्या वेगवेगळ्या ग्रहांची गोचर, तुमची कुंडलीमधली अगदी बेसिक काही गोष्टी की कुंडली बघायची कशी, बेसिक समजून कशी घ्यायची कुंडली बघितल्यानंतर. अगदी तुम्ही भाकित करू नका, पण निदान तुमची कुंडली बघितल्यानंतर तुम्हाला साधारण लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या कुठले ग्रह आपल्या कुंडलीमध्ये काय दाखवत आहेत, त्यांचा काय आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतोय, आणि त्याप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणे, आपल्या कुंडलीप्रमाणे आपण साधारण काय गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करायला हव्यात, आपला काय फोकस असायला हवा. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
जास्तीत जास्त प्रश्न मला कॉमेंट सेक्शन मधून विचारा आणि या सगळ्याचा हळूहळू या पुढच्या 6 महिन्यामध्ये आपण या सगळ्यावर चर्चा करूया आणि एकत्र अभ्यास करून कुंडली, त्यामुळे आपल्या आयुष्याबद्दलचा विचार, आपल्या आयुष्याबद्दलचा अभ्यास आणि एकूण आपल्या प्रकृतीप्रमाणे आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम आपण करत राहूया. धन्यवाद.